नमस्कार मित्रांनो, मी आहे डासर. या सेशन मध्ये आपण डेटा कम्युनिकेशन सेंडर आणि रिसिव्हर मध्ये होत असताना कोणकोणत्या प्रकारच्या एरर्स निर्माण होतात, म्हणजेच टाइप्स ऑफ एरर्स कोणत्या आहेत, या आपण या सेशन मध्ये जाणून घेणार आहोत. पहिला एरर आहे कंटेंट एरर. The content error are nothing but errors in the content of a message. That is, 0 may be received as 1 or vice versa. म्हणजेच 1 received as zeros. Such errors are introduced due to noise added into the data signal during the transmission. तर कंटेंट एरर म्हणजे काय की डेटा सेंड होत असताना सेंडर कडून कदाचित न कळत रित्या त्याच्याकडून 0च्या ऐवजी 1 आणि 1च्या ऐवजी 0 त्या ठिकाणी सेंड झालेला असणार आहे. त्याच्यामुळे हा कंटेंट एरर त्या ठिकाणी निर्माण होणार आहे. म्हणजे रिसिव्हिंग एंडला चुकीचा मेसेज त्या ठिकाणी पोहोचणार आहे. सेकंड आहे फ्लो इंटिग्रिटी एरर. फ्लो इंटिग्रिटी एरर्स मीन्स मिसिंग ब्लॉक्स ऑफ डेटा. It is possible that a data block may be lost in the network, possibly because it has been delivered to wrong destination. Depending on the number of bits in error, we can classify the errors into two types. One is single bit error and second is burst error. ठीक आहे. तर तत्पूर्वी आपण फ्लो इंटिग्रिटी एरर पाहणार आहोत. तर फ्लो इंटिग्रिटी एरर मध्ये काय होणार आहे, सपोज सेंडरने 5 ब्लॉक्स पाठवलेले आहेत आणि रिसिव्हिंग एंडला 4 ब्लॉक्स मिळतात, डेटाचे 4 ब्लॉक्स मिळत आहेत. तर याचा अर्थ काय होतोय की त्यातला एक ब्लॉक हा मिस झालेला आहे. म्हणजे तो ट्रॅव्हल होत असताना चुकीच्या रिसिव्हर द्वारा तो पिकअप केला जाणार आहे किंवा नेटवर्क मध्ये तो लॉस होणार आहे. सो अशा केस मध्ये आपल्याला डेटा ब्लॉक मिस होत असलेला पाहायला मिळणार आहे आणि मग निर्माण होणारा जो काही अनकम्प्लीट डेटा जो आहे, चुकीचा डेटा जो आहे, त्याला आपण फ्लो इंटिग्रिटी एरर असं म्हणणार आहोत. त्यानंतर रिसिव्हिंग एंडला डेटा हा जो मिळालेला आहे, त्या मिळालेल्या डेटामध्ये जे डेटा बिट्स आहेत त्यांच्यामध्ये जर काही एरर असेल तर त्या एरर नुसार त्या ठिकाणी 2 प्रकार निर्माण होतात. एक आहे सिंगल बीट एरर तर दुसरा आहे बूस्ट एरर. सिंगल बीट एरर काय आहे ते पाहूया आपण या ठिकाणी. The term single bit error suggests that only one bit in the given data unit, such as a byte, is in error. That means only one bit in a transmitted byte will be changed from 1 to 0 or 0 to 1. Okay? तर सिंगल बीट एरर मध्ये काय होतं की ज्यावेळी डेटा ब्लॉक सेंडर कडून रिसिव्हर कडे पाठवला जातो, हा एक ब्लॉक म्हणजे एक बाईट असणार आहे, त्याच्यामध्ये 8 ब्लॉक्स असणार आहेत आणि या बाईट मध्ये जो डेटा असणार आहे तो 0 आणि 1च्या फॉर्मॅट मध्ये रिप्रेझेंट केलेला असणार आहे. तर या ठिकाणी हा जो काही सेंडरनं पाठवलेला डेटा ज्यावेळी रिसिव्हिंग एंडला पोहोचतो तर त्यावेळी तुम्ही क्रॉस चेक करू शकता प्रत्येक बीट. या ठिकाणी जर क्रॉस चेक केला तर सेंडरचं बीट आणि रिसिव्हरचं बीट ही सुरुवातीची 7 जी बीट्स आहेत ते एकसारखेच आहेत, पण शेवटचं जे बीट आहे की ज्या ठिकाणी ट्रान्समिशन साइडला 1 पाहायला मिळते तर रिसिव्हिंग साइडला 0 पाहायला मिळते. म्हणजेच या ठिकाणी 1चं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे, 0 मध्ये पाहायला झालेलं आहे. तर आपल्याला लक्षात आलं असेल की बाईट मध्ये या ठिकाणी सिंगल बीट ज्यावेळी मॉडिफाय होणार आहे त्यावेळी निर्माण झालेली जी एरर असणार आहे त्याला सिंगल बीट एरर असं म्हटलं जाणार आहे. पुढे पाहतोय आपण बर्स्ट एरर. If 2 or more bits from a data unit such as a byte changes from 1 to 0 or 0 to 1, then burst error are said to have occurred. ज्यावेळी पाठवलेल्या डेटा बाईट मध्ये जो डेटा आहे तो रिसिव्हिंग एंडला पोहोचल्यानंतर वेगळ्या पद्धतीमध्ये आपल्याला तो पाहायला मिळतो. म्हणजेच ज्या ठिकाणी रिसिव्ह केलेलं जे काही डेटा बाईट आहे त्याच्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा अधिक बीट मध्ये 1चं रूपांतर 0 मध्ये किंवा 0चं रूपांतर 1 मध्ये अशा पद्धतीचा जो काही बदल झालेला आहे बीट मध्ये, तर 2 किंवा 2 पेक्षा अधिक
ज्यावेळी बीट एरर निर्माण होणार आहे रिसिव्ड डेटा बाईट मध्ये, त्यावेळी त्या एररला आपण काय म्हणणार आहोत, बूस्ट एरर असं म्हणणार आहोत. ओके. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी टाइप्स ऑफ एरर या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत. मी आशा करतो की तुम्हाला डेटा कम्युनिकेशन मध्ये सेंडर कडून रिसिव्हर कडे डेटा पाठवल्यानंतर इन बिटवीन काहीतरी त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन होत असेल आणि रिसिव्हिंग एंडला वेगळ्या पद्धतीचा डेटा जो निर्माण होत असेल, तर त्याचं कॅटेगरी जी आहे, त्याचं जे काही प्रकार जे आहेत ते कोणकोणते आहेत ते आपण या सेशन मध्ये अभ्यासलेले आहेत. मी आशा करतो की आपणास हा टाइप्स ऑफ एरर निश्चितच समजला असेल. जर तुम्हाला यामध्ये काही शंका निर्माण होत असेल तर मला निश्चित कमेंट करा. आणि मी या ठिकाणी आता थांबतोय आणि आपण भेटणार आहोत पुढील नेक्स्ट सेशन मध्ये आणखीन एका नवीन टॉपिकसह. तोपर्यंत धन्यवाद.